नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा या माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत रेडीमेड रांगोळीसाठी लागणारं सगळं साहित्य। खूप सारे कमेंट येत आहेत की मॅडम तुम्ही कोणता ब्रश यूज करता, कोणती शीट यूज करता, तर त्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे। तर हा आहे ब्रश मी 4 नंबरचा यूज करते। तुम्ही एकदम लहान साईजचा जरी वापरला तरी चालेल, कारण फक्त हा ब्रश आहे तो शेडिंगसाठी आणि बॉर्डर काढण्यासाठी याचा यूज होतो। तर मी 4 नंबरचा ब्रश यूज करते। त्याच्यानंतर आपल्याला पेन्सिल लागणार आहे, स्केच पेन लागणार आहे, कात्री लागणार आहे आणि ही रांगोळी जर मोठी रांगोळी असेल त्याच्यानी रेडीमेड रांगोळी काढताना मोठे मोठे खडे त्याच्या रांगोळीचे उडले जातात, त्याच्यामुळे आपण ही चाळून ह्यांच्यानी या पद्धतीने अशी वापरू शकतो। त्याच्यासाठी मी हे यूज करते। त्याच्यानंतर आहे फेविकॉल नंतर आहे ॲक्रेलिक कलर आहे, बॉर्डर देण्यासाठी यूज करतो आणि तसे शेडिंग देण्यासाठी पण त्याचा वापर करते मी। रांगोळीचे कलर्स आहेत। A4 साईजचा हा पेपर आहे। A4 साईज पेपरवर आपण आपल्याला हवी त्या पद्धतीची या पद्धतीने मी रांगोळीची डिझाईन काढून घेतलेली आहे। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही रांगोळीची डिझाईन काढून घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे A4 साईजचा OHP शीट मी इथे यूज करत आहे। तर हे तुम्हाला ऑनलाईन OHP शीट मी सुद्धा ऑनलाईनच मागवलेली आहे, ऑनलाईन तुम्ही हे मागवू शकता। OHP शीटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते। या पद्धतीने ट्रान्सपरंट असा OHP शीट हे येतात, स्वस्त आहेत, मस्त आहे। आणि मी याच्यापासून या पद्धतीने कमळ कट केलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, कमळ कसा पद्धतीने मी कलर केलेला आहे। आणि OHP शीट्स पासून आतापर्यंत बनवलेल्या ह्या काही डिझाईन्स आहेत। ही आहे ती आपण घरासमोर ह्या रांगोळीचा वापर करू शकतो। ही आहे समईभोवती ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो। तसंच आपल्याला घरात कोणतंही डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर याचा वापर करा। खूप सुंदर अशी ही डिझाईन बनवलेली आहे। नवीन नवीन डिझाईन तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या पद्धतीने सुंदर सुंदर अशा रेडीमेड रांगोळी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।